हॅलो, गुड आफ्टरनून गाईज. आपण आज बनवणार आहोत भेंडी आणि चपाती. तर सुरुवात करूया. प्रथम आपण लसूण बारीक चॉप करून घेतलेला आहे, ठेचला त्याला. त्याच्यानंतर बारीक आपण लाल मिरची चिरलेली आहे. हिरवी मिरची अवेलेबल नव्हती त्यामुळे लाल मिरची चिरलेली आहे, बारीक चॉप केलेली आहे. तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. त्याच्यानंतर बारीक कांदा चॉप केलेला आहे, त्यासोबतच बारीक टोमॅटो आपण चॉप करून घेतलेला आहे. भेंडी प्रथम आपण धुवून घेतली होती स्वच्छ. भेंडी धुतल्यानंतर आपण तिचे बारीक असे काप केलेले आहे, बघू शकता. त्यानंतर आपण पातेल्यामध्ये तेल टाकायला ठेवलेलं आहे. 2 चमचे तेल घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही जिरे आणि मोहरी तडकून घ्या. जिरे मोहरी मस्त तडकली त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि मिरच्या परतून घ्या. त्याच्यानंतर कांदा परतून घ्या आणि टोमॅटो परता. हे सगळं एकदम परतून घ्या छान. त्याच्यानंतर चवीसाठी मीठ टाका आणि थोडीशी हळद त्यामध्ये टाकू शकता तुम्ही. हे सुद्धा छान परतून घ्या तुम्ही, मस्त मीडियम एकदम बारीक असेवर. त्यानंतर तुम्ही बारीक चिरलेली भेंडी टाका आणि तेही छान परतून घ्या फुल गॅसवर. भेंडीचा चिकटपणा निघून जाईल. नंतर फ्लेम थोडी बारीक करा आणि परतून घ्या. एक 5 ते 7 मिनिटं परतून घ्या छान, म्हणजे भेंडीचा चिकटपणा सगळा निघून जाईल. त्यानंतर आपली भेंडी छान अशी तयार होईल. भेंडी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण चपाती करणार आहोत. तर चपातीसाठी आपण कणिक मळून घेतलेली होती, ठेवली होती. एक साधारण अर्धा ते 1 तास ठेवून द्या, म्हणजे छान असं कणिक एक सुरीपणाने मऊ झालेली असते. तर त्या कणिकेचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण चपाती लाटायला घेतलेली आहे. एक गोळा घ्या, थोडासा असा लाटून घ्या पसरवून. त्याच्यामध्ये तेल टाका आणि घडी घाला त्याची. परत थोडंसं तेल लावा, परत त्याची घडी घाला, म्हणजे 4 पदरी आपली चपाती आपल्याला तयार करता येईल. चपाती गोल अशी लाटलेली आहे, तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर तवा तापायला ठेवला होता गॅसवर. फुल गॅस करा आणि त्यावरती चपाती भाजून घ्या. एक साईडची चपाती भाजली की मग पलटवा त्याला आणि तेल लावून घ्या थोडंसं, एकदम जास्त पण तेल लावायचं नाही आपल्याला. चपाती दोन्ही साईडने भाजून घ्या मस्त छान. बाजूची आपण चपात्या करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही. सगळ्या चपात्या अशाच पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत. चपात्या आपल्या झालेल्या आहेत, सगळ्या भाजून रेडी आहेत. आता आपण भेंडी आणि भाजी सर्व करूया. तर बघा तुम्ही, चपात्या झालेल्या आहेत मस्त छान अशा मऊसूत तयार, आणि भेंडीसुद्धा आपली झटपटीत भेंडी रेडी झालेली आहे. छान सर्व करूया. खा आणि मस्त राहा. लाईक करा, शेअर करा रेसिपी. पावलांनी आली